दिबा पाटील नामकरणासाठीचा मोर्चा रोखला. परिसरात तणावाचे वातावरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेला पायी मोर्चा बुधवारी पनवेलमध्येच पोलिसांनी रोखला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विधिमंडळावर निघालेल्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाची सुरुवात पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून होणार होती. मात्र आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत मोर्चाकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखले. काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये घोषणाबाजी, शाब्दिक बाचाबाची आणि किरकोळ झटापट ही झाली. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटा यांनी केले. खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार दिबा पाटील यांच्या नावाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या आंदोलनाला महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिसांची कारवाई ही दडपशाहीची असल्याची टीका करत दिबा पाटील यांच्या नावासाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील असा इशारा दिला. तर शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान मोर्चा दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या रश्मिता पोपेटा यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना रोडपाली येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिबा पाटील नामकरणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून या आंदोलनानंतर पुढे सरकारची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.